अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आज आषाढी एकादशी निमित्त माहूर नगरी विठ्ठल नामाने दुमदुमली. भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठलाच्या पालखीचे दर्शन सोहळा करण्यात येते. त्या प्रसंगी गावातील सर्व लहान मोठी भक्तगण विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत होते आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाच्या नामस्मरण करून फुगडी खेळत होते. यामध्ये महिलासुद्धा विठ्ठल नामाच्या गजरामध्ये रिंगण घालून फुगडी खेळत होते. श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ आणि गुरुदेव काकडा आरती भजनी मंडळ, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज चाटे, श्री संत भगवंत बाबा वारकरी संस्था माहूर यांच्या आयोजनातून हा पालखी सोहळा माहूरच्या मुख्य मार्गाने प्रस्थान करून तो सोहळा माहूर येथील विठ्ठल मंदिरापर्यंत जातो. या प्रसंगी माहूरचे सर्व भक्तगण विठ्ठल मंदिरात जाऊन प्रसादाने आरती करून एकादशीचा आनंद घेत असतात. प्रामुख्याने गुरुदेव काकडा आरती आणि भजनी मंडळाचे प्रमुख सुरेश शिंदे आणि शारदा खामनकर महाराज, विजयदादा तिवसकर, विश्वजित जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू कुर्मे कन्नेवार, शुभम मार्गमवार, दत्ता वर्मा, राजू परसवळे, बळीराम परसवाळी, दिलीप पाटील महाराज, अक्षय मार्गमवार, राजू इंगोले, राजू परसवाळे, भीमराव इंगोले, दत्ता इंगोले, तुकाराम इंगोले, विजय दुधे, अजय दीक्षित, केशव जाधव, संतोष भाऊ, विष्णू पेंदोर, सुरेखाताई पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वाती आडे, सपनाताई महादेवकर, कस्तुरवार ताई आणि त्याचबरोबर माहूर येथील अनेक भक्तांनी विठ्ठलाच्या पालखीच्या सोबत राहून यामध्ये सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बेलखोडे आणि ब्रिजलाल वर्मा, सुनील भाऊ आणि गावातील समस्त गावकरी मंडळीने हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा केला होता. विशेष सहकार्य सागर महामने, नगरसेवक प्रदीप अण्णा पिंपरवार, चिद्दरवार शंकर जोशी, राजू सौंदलकर, सुरेश आराधे, अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत शेख रफिक गाईड, नांदेड.